फेरीवाल्यांच्या बाबतीत निर्णय घेण्यात आला आहे, काय माहिती आहे? कल्याण आणि डोंबिवली शहरामध्ये फेरीवाल्यांचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्या बाबतीमध्ये कायदेशीररित्या प्रक्रिया पूर्णपणे महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने पहिल्यांदा आपण जो सर्वे झालेला होता त्यानुसार त्यांचे इलेक्शन लावण्याबाबतीमध्ये ती देखील आपण टाउन वेंडिंग कमिटी गठीत करण्याबद्दलची ती प्रोसेस झालेली आहे। मुख्य म्हणजे फेरीवाल्यांना देखील त्यांचे जे अधिकार आहेत त्याच्या अनुषंगाने त्यांच्यासाठी अधिकृत वेंडिंग झोन्स म्हणजे त्यांचे जे फेरीवाला झोन कोणत्या प्रकारे करण्यात यावे ह्याबद्दलही चर्चा झाल्या होत्या। त्यानुसार प्रोसेस आपण केल्या होत्या। आपण प्रायमरीदृष्ट्या वाहतूक पोलीस, महानगरपालिकेचे अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी यांच्यामार्फत आपण फेरीवाल्यांचे प्रतिनिधी यांच्यामार्फत एकत्र बसून आपण कोणकोणत्या ठिकाणी वेंडिंग झोन्स बनवता येतील याबद्दल आपण एक ड्राफ्ट तयार केला होता। त्याला पब्लिसिटी देण्यात आली होती। ते प्रसिद्धी दिल्यानंतर आपण नागरिकांकडून हरकती सूचना मागितल्या होत्या। म्हणजे ह्यावेळेस आपण केवळ फेरीवाल्यांच्या हरकती सूचना घेतलेल्या नव्हत्या, तर त्या ठिकाणचे जे सोसायटीज असतील त्यांच्या पण त्याच्यामध्ये आपण हे केलं होतं। त्यानुसार सर्व प्रभागनिहाय ज्या काही ज्या आमच्याकडे हरकती सूचना आलेल्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये आता शेवटची प्रोसेस चालू आहे। त्यांना लोकांना बोलवून, ज्या लोकांनी हरकत घेतलेली आहे त्या लोकांना बोलून त्यांना सुनावणी देण्यात आलेली आहे। आणि आता ही सुनावणी तिच्या बाबतीवर जे महत्त्वाचे आक्षेप होते त्या बाबतीमध्ये पुढच्या टाउन वेंडिंग कमिटीमध्ये निर्णय होऊन त्यानुसार फायनल फेरीवाला झोन निश्चित करण्यात येईल आणि त्यानंतर त्याचं रेग्युलेशन होईल पूर्णपणे। आज कुठेही इरेग्युलेटेड कुठेही जी बसतात ते त्याच्यापुढे बसणार नाही या दृष्टीने लॉ एन्फोर्स केला जाईल। आवश्यकतेनुसार पोलिसांची मदत पण घेतली जाईल। मुख्य म्हणजे फेरीवाल्यांना आम्ही याच्यामध्ये जास्तीत जास्त समन्वयाच्या अनुषंगाने आम्ही त्यांना विश्वासात घेण्यात आलेला आहे। त्यांच्या संघटनांना पण विश्वासात घेतलेला आहे ते। त्यामुळे ह्या सगळ्यांच्या समन्वयातून प्रॉपरली हा विषय पूर्णांशाने मार्गी लागेल या बाबतीमध्ये प्रशासन आशादायी आहे। सरकार पालिका मुख्यालयात बैठक पार पडली आहे, पोलीस पण होते, महापालिका अधिकारी होते, काय निर्णय घेण्यात आले आणि त्याच्या संदर्भात बैठक होती? काल जी बैठक झाली ती विशेषतः सार्वजनिक जी वाहतूक आपली आहे तिच्या बाबतीमध्ये नागरिकांना सुविधा कशा प्रकारे देता येतील या अनुषंगाने विविध यंत्रणा म्हणजे पोलीस, RTO, रेल्वे, ST या सगळ्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं। या सगळ्यांची एक समन्वय बैठक घेण्यात आली होती। महानगरपालिकेमध्ये जे नागरिक आहेत ह्या नागरिकांना विशेषतः पादचाऱ्यांना ट्रान्सपोर्टेशनच्या बाबतीमध्ये कुठली अडचण निर्माण होऊ नये, त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा या अनुषंगाने जे काही आत्ता अडथळे निर्माण झालेले आहेत ते हे कशा प्रकारे दूर करता येतील या अनुषंगाने प्रत्येक मुद्देनिहाय यामध्ये चर्चा झालेली होती। याच्यामध्ये विशेषतः म्हणायचं जर का झालं तर कल्याण स्टेशनचा जो परिसर आहे त्या ठिकाणी ओव्हरक्राऊडिंग आहे आणि ओव्हरक्राऊडिंगमुळे जे काही नागरिकांना आता त्रास होतो आहे तर तो त्रास होऊ नये या अनुषंगाने काय करता येईल याच्याबद्दल चर्चा झाली। तर याच्यामध्ये विशेषतः रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला होता। रेल्वेचे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आले होते। तर जोपर्यंत हा जो वरचा आपला सॅटिसचा प्रकल्प चालू आहे त्या पूर्ण होत नाही त्यासाठी साधारणतः 1 वर्ष लागू शकेल। तर 1 वर्ष कालावधीकरता मागे ज्या पद्धतीने रिक्षांचा स्टँड आतमध्ये अवेलेबल होता रेल्वेच्या जागेमध्ये त्या प्रकारे करता येतो का ह्याबद्दलची चाचणी करण्यात येईल। आत्ता रिक्षा या कशाही प्रकारे उभ्या राहतात आणि त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होऊ नये या अनुषंगाने बॅरिकेडिंग करून त्या ठिकाणी रिक्षांना प्रॉपरली शिस्त लावता येऊ शकते का, त्याच्यानुसार त्या पद्धतीने रिक्षांचं लेनिंग करून त्यानुसार त्या फिरवता येऊ शकतील का याच्याबद्दल चाचपणी चालू आहे। त्यासाठी महानगरपालिका, RTO, पोलीस प्रशासन, विशेषतः ट्रॅफिक पोलीस आणि रेल्वे प्रशासन या सगळ्यांची कमिटी त्यांनी तयार केली आहे। त्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जायचं आहे, त्याचं मॅपिंग करायचं प्रॉपरली आणि ह्यानुसार एक सर्वे वगैरे करून कशा प्रकारे असं नियोजन करता येईल ह्याबद्दलची चर्चा झाली होती। या व्यतिरिक्त अनेक रिक्षा स्टँडच्या बाबतीमध्ये बघण्यात आलेलं आहे की तिथे दगडं लावली जातात लेनसाठी वगैरे, पण या दगडामुळे अनेकदा रात्रीच्या अंधारामध्ये वगैरे अपघात देखील होऊ शकतात ते प्राणांतिक असतात। त्याच्यामुळे अशा प्रकारे न लावता लेनिंगच्या दृष्टीने काही जर का आपण बॅरिकेड्स उपलब्ध करू शकलो त्या बाबतीतही चर्चा झाली होती। या व्यतिरिक्त बेवारस वाहनं जी पडून असतात त्याच्यामुळे कॅरेज विड्थ रस्त्याची कमी होते, त्यामुळे अशी बेवारस वाहनं जप्त करून तिच्या लिलाव बाबतीमध्ये काय करता येईल याच्याबद्दलही चर्चा झाली होती। या व्यतिरिक्त अनधिकृत बांधकामे ही जी आहेत त्याच्या बाबतीमध्ये पोलिसांचं प्रोटेक्शन हे फार महत्त्वाचा इश्यू आहे। तर त्याच्यामध्ये महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये जे काही प्रश्न निर्माण झाले होते काही प्रमाणामध्ये की कशा प्रकारे प्रोसिजरच्या बाबतीमध्ये जे काही इश्यू होते ते त्याच्यामध्ये चर्चा करण्यात आली होती। त्यानुसार प्रोसेस आम्ही त्यामध्ये चर्चा करून समन्वयाने आम्ही निर्णय घेतो आहे। त्यामध्ये अनधिकृतरित्या पार्किंग करून जे लोक म्हणजे गाड्या उभ्या राहतात त्या ठिकाणी मग त्यासाठी जामर अवेलेबल करून देणं
या बाबतीत काही उपाययोजना करता येते का, तर ती देखील आपण उपलब्ध करून देणार आहोत. ठाणे महापालिकेच्या धर्तीच्या बेसवरती आपण वाहनांना टोईंगचे लॉक करून उपलब्ध करून देणं वगैरे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये चर्चेला झालेल्या होत्या. सिग्नल यंत्रणा जी आपण आता स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे, तर त्या सिग्नल यंत्रणेमध्ये कशा प्रकारे चालू राहू शकेल, ते ऑपरेशनल कशा प्रकारे करता येतील, ते टप्प्यानुसार कशा प्रकारे करायचे आहे याबद्दल डिटेल चर्चा झाली. त्यामुळे ही सिग्नल व्यवस्था देखील पुन्हा नव्याने सुरू करता येईल त्याबद्दलची उपाययोजना आपण करण्यात आलेली आहे. ती तर फेरीवाले आणि अतिक्रमण जे होते त्याच्या बाबतीमध्ये कंट्रोलिंग कशा प्रकारे करता येईल त्याच्याबद्दल चर्चा झालेली आहे. आणि KDMTचे काही भंगार बसेस वगैरे असतील त्याच्या बाबतीमध्ये पण काय कारवाई करता येईल या सगळ्या बाबतीमध्ये सर्वंकषरित्या चर्चा झाली असून त्यानुसार नागरिकांना जास्तीत जास्त सार्वजनिक जे काही त्यांचा संचार आहे त्या बाबतीमध्ये अडचणी ज्या निर्माण झालेल्या आहेत त्या कशा कमी प्रकारे करता येतील यासाठी समन्वयाच्या दृष्टीने ही महत्त्वाची बैठक होती.